ठरलं तर मग या मालिकेतील पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अखेर प्रियाचा काळा चेहरा सुभेदारांसमोर आला. प्रियाचे कट कारस्थान घरातल्या सर्वांना समजताच घरातल्या सर्वांना बसला खूप मोठा धक्का. तर सायलीने प्रियाचा खरा चेहरा दाखवून तिला धक्के मारून घराबाहेर काढले. आता इकडे प्रतिमासोबत प्रिया सुभेदारांच्या घरी आलेली असते. तेव्हा सायली आणि प्रतिमा सर्वच गप्पा मारत बसलेले असताना तेव्हा प्रियाचे सर्व लक्ष अश्विनकडे असते. अश्विनला ती गुलूगुलू बोलत असते तेव्हा सायलीला थोडा प्रियावर डाऊट येतो. सायली लगेचच प्रियाच्या सगळ्या डिटेल शोधायला लागते. प्रिया इथे का आली, कशासाठी आली आणि ती अश्विन भाऊजींसोबत एवढे काय बोलत असेल याचा विचार सतत सायलीच्या मनात येत असतात. तेवढ्यात प्रियाच्या मोबाईलवर नागराजचा कॉल येतो. प्रियाच्या ऐवजी सायली तो कॉल रिसीव्ह करते तेव्हा नागराज तिकडून बोलत असतो. काय प्रिया, कसं काय चाललंय? आणि त्या अश्विनला जाळ्यात पकडलंस ना? अर्जुन तुझ्या जाळ्यातून सुटला, पण आता अश्विन सुटायला नाही पाहिजे. सुभेदारांची सर्व प्रॉपर्टी आपल्या नावावर झालीच पाहिजे. नागराजचे हे बोलणे ऐकून सायलीला खूप मोठा धक्का बसतो. सायलीला समजतं की प्रिया येथे का आली आहे ते. सायली लगेचच उर्नाजी, कल्पना आणि प्रतिमाला प्रियाचे कट कारस्थान सांगते. त्यामुळे घरातल्या सर्वांनाही खूप मोठा धक्का बसतो. अश्विन सुद्धा खूप वाईट वाटते. उर्नाजी बोलते, तू माझी तन्वी असूच शकत नाहीस. तुझं फक्त प्रॉपर्टीवर प्रेम आहे. तुझं कधी अर्जुनवर प्रेम नव्हतं आणि आताही तू अश्विनवर प्रेम करत नाहीस. अर्जुन तुझ्या जाळ्यात अडकला नाही म्हणून तू अश्विनला गुलूगुलू करून त्याला तुझ्या जाळ्यात अडकवलंस आणि आताही सर्व सुभेदारांच्या प्रॉपर्टीवर तुझ्या नाव करून घेतेस. ही माझी तन्वी असू शकत नाही असे उर्नाजी स्पष्ट म्हणते. प्रिया आता खूप घाबरलेली असते, पण प्रतिमाला मात्र प्रियाची खूप लाज वाटत असते. तेवढ्यात सायली तिथे येते आणि बोलते, ही तन्वीच काय माणूस होण्याच्या पण लायकीची सुद्धा नाही आणि मला खात्री आहे रविराज सरांचे आणि प्रतिमा त्यांचे संस्कार असे असूच शकत नाहीत. ही पहिल्यापासूनच अशी बाई आहे. हिला ना आपण या घरात कधीच येऊ द्यायचे नाही. चालती हो प्रिया, इथून यापुढे या घरात पाऊल सुद्धा ठेवायचा नाही. आता सायली हाताला धरून प्रियाला घराबाहेर काढू लागते. प्रिया उर्नाजी आणि कल्पनाला विनवणी करायचा प्रयत्न करते की मी काहीही केले नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. पण घरातले कोणीच आता प्रियाचे ऐकून घेत नाही. तर येणाऱ्या भागात सायलीने प्रियाला धक्के मारून घराबाहेर काढले हे रविराजला कळताच रविराज काय करणार हे पाहणे खूपच रोमांचक ठरणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.